श्री स्वामी समर्थ. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. नमस्कार. मी अंजली खिस्ती, पसायदान भावचिंतन या पुस्तकाची लेखिका. आपण पसायदानाच्या 7व्या ओवीचे चिंतन करीत आहोत. 7वी ओवी आहे, किंबहुना सर्वसुखी पूर्ण होनी तिन्ही लोकी भजी जो आदि पुरुखी अखंडित. भाग 2. स्वामी, वेदांनी इच्छेला मनाचे वीर्य म्हटले आहे. मनसो रेतः प्रथमं यदासित असं ऋग्वेदात म्हटलेलं आहे. इच्छेला रचनात्मक दिशेने वळवण्यात जीवनाची सफलता व सुख आहे. ज्ञानदेवांनी सगळे सुखी व्हावे ही सदिच्छा भगवंतांजवळ व्यक्त केली आहे, जी त्यांच्या विशाल मनाची खूण आहे. ती त्यांची थोरवी आहे. संपूर्ण पसायदानात सदिच्छा कशी करावी याचे मार्गदर्शन मिळते. जो सुखी होण्याचा मार्ग आहे. जीवाने तिन्ही लोकात सुखी व्हावे अशी सदिच्छा ज्ञानदेव करतात. साधारण त्रिलोक मानले जातात: स्वर्ग, मृत्यू, पाताळ. या त्रिलोकात जीवाने सुखी व्हावे. जीवनातही 3 लोक आहेत: भौतिक लोक, मानस लोक आणि आत्मलोक. जीवाची गती त्रिलोकात असते असे म्हणतात. तो वेगवेगळ्या अवस्थेत या लोकात फिरतो. तो कुठल्याही स्थितीत भगवंतांना जोडलेला हवा, जो भक्तीने जोडला जातो व सुखी होतो. भौतिक लोक. माणूस इंद्रियजन्य सुखे उपभोगतो, परंतु तो सुखी होत नाही. एका वासनेच्या तृप्तीसाठी तो धावतो, ती मिळवतो, पण लगेच दुसरी उत्पन्न होते. अशा दुष्ट चक्रामध्ये तो अडकतो व ईश्वरापासून दूर दूर जात राहतो. जे दिसते ते खरे मानतो, पण त्यातील ईश्वरत्व त्याला उमजत नाही. जे जे दिसेल त्यात देवत्व पाहण्याची त्यास जर दृष्टी मिळाली की मात्र त्याचा भौतिक लोक सुधारू लागतो. जे दिसते ते व ज्या घटना घडतात त्यातही ईश्वरी नियंत्रण, इच्छा समजू लागली की त्याचा अहंकार गळून पडतो. तो शरणागत होतो. हा सुख प्रवासाचा पहिला पडाव. आता त्याच्याकडील अनिष्ट प्रवाह कमी होऊन त्याची शुभ दिशेने वाटचाल सुरू होते. त्यामुळे तो भौतिक लोकात सुखी होत जातो. मानस लोक. माणसाच्या मनात एका मागून एक प्रवृत्ती, इच्छा, वासना जन्म घेत असतात. मानस लोक ज्यावर भौतिक लोकाची इमारत उभी असते ते अत्यंत महत्वाचे व जटिल. इथला ओघ अखंडितपणे चित्ताकडून आलेल्या जन्मानुजन्माच्या पूर्व कर्माच्या वासना फलद्रूप होण्यास इथे उद्भवत असतात. त्या पूर्ण करण्याच्या प्रयासात मन, बुद्धी, अहंकार हे त्रिकुट सदैव अशांत, अतृप्त व व्यग्र असते. इथे विचार प्रचंड शक्तीने जीवाला अज्ञानात घोळवून ठेवतात. इतके की विचारांवर, मनावर विजय ही अशक्य कोटीतील कल्पना ठरते. अहोरात्र हा विभाग सुरू असतो. एक निद्राच काय, ती थोडा वेळ सर्व विसरायला लावते. पण ती निद्रा ही भय, स्वप्न आधी विचित्र भरकट करून जीवाला श्रमवते. त्यामुळे खरे तर जीव थकून उठतो. हे काय असे वाटावे. उठल्यावर हे विचार तात्काळ मनाचा ताबा घेतात. जीव अविश्रांत धावत राहतो. त्याला या विचारांना थोपवता येत नाही. दुसरे म्हणजे मनात अहोरात्र चालणारी बडबड.
शब्दबद्ध असलेले विचार, संकल्प विकल्प, संताप, कडवटपणा, द्वेष, आसक्ती, मोह, लोभ, अपेक्षा आणि असंख्य इच्छा, स्वप्ने इत्यादी इत्यादी. यादी फार मोठी आहे. मनास म्हणूनच अगम्य म्हटले आहे, कारण त्याचे स्वरूप अद्भुत व समजावण्यापलीकडले आहे. भले भले या मनापुढे हात टेकतात. मन सदैव चंचल व व्यग्र असते. तिथे सुरू असणाऱ्या क्षुद्र व अहंकार निर्मित भाऊगर्दीत एखादी शुद्ध प्रेरणा येताच नाहीशी होते. इतके ते अस्वस्थ व चंचल मन बाहेरून अपेक्षापूर्ती करण्यास तडफडत असते. जगातील सर्व संतांनी, ज्ञानवंतांनी मन या एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित केलेले आहे. मन हे जीवाचा मित्र व शत्रूही आहे. सर्व चर्चा, सर्व ज्ञान मनावर येऊन थांबते. मनास आटोक्यात आणता येणे शक्य आहे का? मनाजवळ काहीच नसेल तर ते भूतकाळात घेऊन जाते. माणूस भूतकाळ गिरवत व स्वतःच्या शक्यतो नकारात्मक गोष्टींचे सेल्फ पॅम्परिंग रवंथ करीत दुःखाला कुरवाळीत राहतो. नाही तर भविष्य रंगवत राहतो, जे त्याच्या हातात नाही. वर्तमान काळात न राहता तो मात्र खराब करून ठेवतो. सर्व संतांनी म्हणूनच मन, विचार या गोष्टींना प्राधान्य दिले आहे. मन हा खरे तर जीवनाचा आधार, पण एकदा का ते स्वैर झाले की त्याला लगाम घालणे अवघड. मनावर विजय कसला, त्याला वळवूही शकत नाही अशी परिस्थिती आहे. परंतु हेच मन पालटूही शकते. सद्भक्तीची इच्छा ते पालटवते. याच मनामध्ये भक्तीची शुद्ध व प्रबळ इच्छा व प्रेरणा उठली की मनच त्या गोष्टींकडे आकृष्ट होते. हळूहळू रमू लागते, ध्यास घेते, शोध घेते आणि सुखस्थानाशी लगडते व शांत होते. तसेच शांत झाल्यामुळे विश्रांत पावते. संत निळोबा म्हणतात, मन विश्रांती पावले, गुरुचरणी स्थिरावले, ज्ञानयुक्त होता मन, ब्रह्मभूत झाले जाण. जिकडे जिकडे जाये मन, तिकडे तिकडे अधिष्ठान, निळा म्हणे मन, होनी ठेले उन्मन. संत रामदासांनी मनाला बोध दिलेला आहे, मनालाच वळण दिलेले आहे. मनाला दडपून चालत नाही. मनाला नव्या गोष्टीची ओळख द्यावी लागते. हे करू नको, ते करू नको असे दमन करण्यापेक्षा प्रेमाने सुंदर व दिव्य गोष्टी द्याव्या लागतात. तेव्हाच ते रिवोल्ट न करता आकर्षित होते, ऐकते. श्रेष्ठ संत सद्गुरू हेच करतात. मनावर भगवंतांची मुद्रा उठली की तिथली वादळे निवळू लागतात. नव्या ऊर्जेने मन स्वतःच स्वतःचा विकास करण्यास सिद्ध होते. त्यामुळे बुद्धीही उजळू लागते. त्यातील विखारांचे महत्व ओसरत जाते. कडवटपणा संपुष्टात येतो व इतर गोष्टी हा वेळेचा अपव्यय म्हणून मन स्वतःच त्या दूर ढकलू लागते. कारण मन दिव्य स्वरूपाशी लगडले की त्यास सुख प्राप्त होते. जे मनाला कळले असते, मनाचे काउन्सिलिंग करावे लागते. संत रामदास म्हणतात, मना जे घडी राघवे वीण गेली, जनी आपुली ते तुआ हानी केली. रघुनायका वीण तो क्षीण आहे, जनी दक्ष तो लक्ष लावून पाहे. मन ऐकू लागते, मौन होते, शांत होते, अगदी शून्यही होते. मानस लोकांमध्ये आता हा जीव सुखी होतो. मन करा रे प्रसन्न, मन करा रे प्रसन्न,
सर्व सिद्धीचे कारण, मोक्ष अथवा बंधन, सुख समाधान इच्छाते. मने प्रतिमा स्थापिली, मने मन पूजा केली, मने इच्छा पुरविली, मन माऊली सकळांची. मन गुरु आणि शिष्य करी आपुलेची दास्य, प्रसन्न आप आपणास, गती अथवा अधोगती. साधक वाचक पंडित, श्रोते वक्ते ऐका मात, नाही नाही आन दैवत, तुका म्हणे दुसरे, असे तुकोबा म्हणतात. आत्मलोक. इथे सर्व वृत्तींचा लोप होतो, जिथे मन आणि बुद्धी शांत होते. अशी स्थिर न्यूट्रल स्थिती. इथे कुठलेही विचार विकार नसून सुखद मौन असते. जीवांचे उगमस्थान, असण्याची शुभ व शुद्ध जाणीव, आनंदाचा सागर. मनाचे म्हणजेच पर्यायाने जीवांचे गंतव्यस्थान. भक्तीची पराकाष्ठा, तृप्ती, साक्षीत्व, प्रेम व सुख. इथे असणारा आनंद कशा तरी मुळे झालेला नसतो, ते मनाचेच शुद्ध स्वरूप असते. मानवी भावभावना, संवेदना शुद्ध रूपात प्रत्ययाला येतात. आत्मलोक पूर्ण ज्ञानमय, आनंदमय असतो. भगवंताच्या भक्ती अनुसंधानाने नाम, ध्यान, योग आदी याने जीव इथवर येतो व ते सुखाचेच स्थान असल्यामुळे सुखी होतो. ज्ञानदेव म्हणतात, सर्व सुखी पूर्ण होनी तिही लोकी. हेच ते लोक जेथे प्रत्येक टप्प्यावर भगवंतांचे होण्याने जीव सुखीही होतो आणि पूर्णही होतो. ज्ञानदेवच म्हणतात, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिही लोक. जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपुलिया. सर्व सुकृताचे फळ मी लाहीन, क्षेम देईन पांडुरंगी. बाप रखुमा देवी वरू विठ्ठलेसी भेटी, आपुले संवसाठी करून ठेला. स्वामी भगवंतांनी गीतेत सुखाची व्याख्या केली. सात्विक, राजस, तामस सुख पैकी सात्विक सुख मिळवणारा देवाशी सदैव जोडलेला असतो व तो भक्त देवांना अतिप्रियही असतो असे म्हटले आहे. भजी जो आदिपुरुषी अखंडित. स्वामी ज्ञानदेव म्हणतात, फार काय, सर्वांनी सुखी व्हावे. जे आदिपुरुषाला अखंडितपणे भजतील ते निश्चितपणे सुखी व पूर्ण होतील. ही ग्वाही स्वतः भगवंतांनीच दिली आहे. सुखी होण्याचा निश्चित उपाय. ज्ञानदेवांनी भगवंतांना त्याच्या वचनाचे जणू स्मरणच दिलेले आहे. भगवंत म्हणतात, म्हणून माझ्याच स्वरूपाच्या ठिकाणी आपले मन स्थिर कर, आपली बुद्धीही माझ्याकडे लाव, म्हणजे त्यानंतर तू माझ्या स्वरूपाशी एक जीव होशील यात संशय नाही, असे भगवंत 12व्या अध्यायात म्हणतात. आदिपुरुषाची अखंड उपासना करील तोच या भवसागराला पार करून भगवतमय होईल. आदिपुरुष म्हणजे विश्वात्मक देव. जेव्हा काहीही नव्हते तेव्हा सर्वांच्या आधीही होता व जेव्हा काहीही राहणार नाही तेव्हाही असतो. आदी मध्य अंती तोच असून तोच कालाचाही निर्माता. चैतन्य रूप, गुणातीत, देहातीत, सर्व गुणांचा भावांचा निर्माता. हाच परमेश्वर शक्तिदाता, ज्याचे वर्णन करण्यास वेदांनाही शब्द सापडत नाही. कल्पनातीत,
अव्यक्त, निर्गुण, निराकार, तसेच सगुण व साकारही, ज्याचे वर्णन शब्दात करता येत नाही, कारण तोच शब्द निर्माण करतो. असा न दिसणारा, परंतु भक्तीने अनुसंधान ठेवल्यास त्वरित प्रत्ययास येणारा, परम करुणामय, प्रेममय, ज्ञानमय म्हणजे स्वसंवेद्य, जीवांचा सखा खरा कोण, तर तो आदिपुरुषच, ज्याची अनंत नावे व रूपे आहेत. सगुण निर्गुण तोच. भक्त कोणत्याही रूपात त्याला पाहो, निर्देश याच आदिपुरुषाकडे होतो. जीवाचा हा भाव असल्यास त्यास अखंडत्वाचा प्रत्यय येतो व त्याचे कल्याण होते. 18व्या अध्यायात भगवंत म्हणतात, पुरुष म्हणजे जीवाच्या हृदयात शयन करणारा. पुरुष म्हणजे सदा सर्वदा जीवाजवळ राहणारा, भक्तांच्या हाकेला ओ देणारा. पुरुष म्हणजे सर्व जीवांचे आश्रयस्थान, परब्रह्म, महाकारण. पुरुष म्हणजे जीवाच्या श्वासाबरोबर चालणारा सोहम हा दिव्य अहंकार. प्रकृतीच्या पलीकडला तरीही जीवाच्या सर्वात निकट असणारा परमात्मा, प्राणसखा. अशा आदिपुरुषाला निरंतर अखंडितपणे भजावे, ही इच्छा संत समागमाने होते. ज्ञानदेव आपल्या पसायदानात भगवंताजवळ सर्वांनी तुम्हाला भजावे हे दान मागतात. हे स्फुरण व इच्छा आपण सर्वांना द्यावी व सुखी करावे असे मागतात. 7व्या ओवीचे पुढील चिंतन आपण पुढील भागात पाहणार आहोत. श्री स्वामी समर्थ. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय.